बारामतीची निवडणूक बिनविरोधच होणार, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उपाध्यक्ष अंकुश काकडे यांची प्रतिक्रिया. तामिळनाडूमध्ये 23 एप्रिलला विधानसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या पथकाकडून वाहन तपासणी मोहीम, आचारसंहितेचं पालन सुनिश्चित करण्याकरता विविध ठिकाणी वाहनांची तपासणी. चंद्रपुरात ईश्वर चिठ्ठीने ठरला स्थायी सभापती, ठाकरेंच्या शिवसेनेच्या मनस्वी गिधे विजयी, काँग्रेसकडून वसंत देशमुख यांचाही होता अर्ज दाखल. रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया पार, जिल्हा परिषद अध्यक्षपदी अस्मिता केंद्रे यांची निवड, विलास साळके यांची उपाध्यक्षपदी निवड. लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी भाजपच्या उषाताई पाटील तर उपाध्यक्षपदी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दयानंद सुरवसे यांची निवड. साताऱ्यातील दहिवडी पंचायत समितीत मंत्री जयकुमार गोरेंना धक्का, राष्ट्रवादी आणि भाजपचे संख्याबळ सारखं असल्यानं ईश्वर चिठ्ठीने निर्णय, सभापतीपदी राष्ट्रवादीच्या विक्रम शिंगाडे यांची निवड. केडीएमसी महासभेत सभागृह नेतेपदी वरुण पाटील यांची निवड, स्थायी समिती सभापतीपदासाठी शिवसेनेचा मार्ग मोकळा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. कराड पंचायत समितीवर 65 वर्षांनी भाजपला सत्ता, कराड पंचायत समितीमध्ये भाजपचा सभापती उपसभापती विजयी. लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रिया, भाजपच्या वतीनं अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अर्ज, भाजपकडून प्रमोद कामत यांचा अर्ज दाखल तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या तुकाराम साईल यांचा अर्ज. पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.